नमस्कार मैत्रिणींनो, श्रावण महिन्यानिमित्त मी आज तुमच्याकडे नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। गर्भवती स्त्रीने श्रावण महिन्यात काय करावे आणि काय करू नये जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आता सध्या श्रावण महिना सुरू आहे। श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असतो। हिंदू धर्मात या श्रावण महिन्याला अतिशय महत्त्व आहे। या महिन्यात अनेक जण पूजा अर्चा उपवास तपास करत असतात। या महिन्यात देवाची पूजा करत असतात। उपवास या महिन्यात देवाची पूजा केल्याने देवाची आपल्यावर सदा कृपा राहते आणि आपल्या सर्व मनोइच्छा पूर्ण होतात। असा हा श्रावण महिन्यात आपण हे उपवास तपास आपण करत असतो। या महिन्यात विशेष करून महिला वर्ग उपवास पूजा अर्चा हे करत असतात। मात्र गरोदर स्त्रियाने या श्रावण महिन्यात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नये जाणून घेऊया याची माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येक स्त्रीच्या अवस्थेत गर्भधारणा ही स्त्रीच्या आयुष्यातील एक सुंदर आणि संवेदनशील अशी अवस्था असते। श्रावण महिना म्हणजे आध्यात्मिक व्रत उपवास आणि शिवभक्तीचा काळ असा हा श्रावण महिना आपण मानत असतो। पण या काळात स्त्रियांनी कोणती कामे करायची याची माहिती आता आपण पाहूया। तर श्रावण महिन्यात आपण शिवपूजा गर्भवती स्त्रियांनी करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर स्त्रियांनी या श्रावण महिन्यात मनापासून आपण ओम नमः शिवाय या नामाचा आपण जप करायचा आहे। तसेच आपण शिवपूजेमध्ये आपण काही मंत्र आहेत ते मंत्र आपण या काळात आपण म्हणायचे आहेत। हे मंत्र आपण आपल्या बाळासाठी हे मंत्र म्हणायचं आहे। हे मंत्र म्हटल्याने हे सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण होत असते। त्यामुळे गरोदर स्त्रियांनी या काळात आपण शिवपूजेमध्ये आपण काही मंत्र म्हणायचे आहेत। तसेच श्रावण महिना हा पावसाळी असल्यामुळे त्या काळात पाऊस हा हलका पडत असतो। तर त्या काळात आपण गरोदर स्त्रियांनी हलका आहार आणि फळांचा वापर करायचा आहे। श्रावणात पथ्यकर पचनात सोपा आणि ताजा आहार त्यावेळेस त्यांनी घ्यायचा आहे। म्हणजे त्यामध्ये फळ दूध सूप दही भात वरण भात असा हलका आहार स्त्रियांनी या श्रावण महिन्यात गरोदर स्त्रियांनी या काळात तो आहार घ्यायचा आहे। तसेच तुम्हाला हलकी पूजा अर्चा ध्यानधारणा आपण या काळात अवश्य करायची आहे। अत्यंत शांत मनाने आपण शिवशंभूचे आपण स्मरण करायचं आहे। लवकर प्रस्तुती आपली चांगली व्हावीत आणि आपली कोणतीही पूजा मनापासून आपण करायची आहे। तसेच आपल्या शरीरात थकवा न येईल अशा प्रकारे आपण पूजा आपण करायची आहे। असं ह्या श्रावण महिन्यात गर्भवती स्त्रियांनी अशा प्रकारे पूजा अर्चा करायची आहेत। हे कामे करायची आहेत। गर्भवती स्त्रियांनी श्रावण महिन्यात कोणती कामे करू नयेत याची माहिती आता आपण पाहूया। तर गर्भवती स्त्रियांनी श्रावण महिन्यात कोणतेही उपवास करायचे नाहीत। कारण गरोदर महिला आणि त्यांच्या पोटातील बाळाला भरपूर पोषण मिळावेत अशा परिस्थितीत महिलांनी पोषणाची पूर्ण काळजी घेतली पाहिजे। त्यामुळे डॉक्टरांनी सुद्धा गर्भवती महिलांना उपवास करू नका असे सांगितले जाते। कारण गरोदर अवस्थेत स्त्रियांनी आपल्या पोटातल्या बाळाची काळजी घ्यायची असते। गर्भवती स्त्रियांनी जर उपवास केला तर बाळाच्या विकासावर त्याचा परिणाम होऊ शकतो। त्यामुळे स्त्रियांनी उपवास हा मुळीच करायचा नाही। शिवभक्ती ही उपवासातून नव्हे तर श्रद्धेतून निर्माण होत असते। त्यामुळे आपण श्रद्धेतून आपण पूजा अर्चा केली तरी चालेल। तसेच गर्भवती स्त्रियांनी जास्त प्रमाणात देवळात जाणे किंवा उभं राहणे सुद्धा टाळले पाहिजे। गर्भवती महिलांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे किंवा लांब प्रवास करणे जास्त वेळ उभे राहणे हे सुद्धा टाळले पाहिजे। घरच्या पूजेस अधिक महत्त्व देऊन घरच्या घरात होईल अशी पूजा अर्चा करावी। तसेच अति थंड किंवा अति उष्ण गोष्टी टाळाव्यात।
श्रावणात पावसामुळे आजारपण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपण या काळात स्त्रियांनी अतिशीत पदार्थ म्हणजे अतिशय थंड पदार्थ रस्त्यावरचे खाणे टाळावेत. असं हे श्रावण महिन्यात स्त्रियांनी ह्या गोष्टी मुळीच करायच्या नाहीत. श्रावण महिना हा महादेवांच्या कृपेचा काळ आहे. या काळात गर्भवती स्त्रियांनी शांती, सकारात्मकता आणि संयम याचे पालन करावे आणि आपले बाळ सुखरूप आणि तेजस्वी होईल. शिवाच्या आशीर्वादाने तुमचे मातृत्व सुखरूप आणि आनंदायी हो. तर अशा ह्या गर्भवती स्त्रियांनी हे सांगितलेले कामे अवश्य करा. जे सांगितले ते करा, जे नाहीत ते कामे मुळीच करू नका. छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.